ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, स्वर्ग प्राप्ती आपल्या प्रत्येकाला व्हावी अशी सर्वांची इच्छा असते. स्वर्गामध्ये सर्वांचा प्रवेश व्हावा, परमेश्वराच्या समवेत आपल्याला राहता यावं अशी उत्कंठा प्रत्येकाच्या मनामध्ये लपलेली असते. परंतु स्वर्गामध्ये नक्की कोण जाणार आणि स्वर्ग प्राप्ती कोणासाठी होणार आहे, हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. जरी सर्वांनाच स्वर्गामध्ये जाण्याची इच्छा असेल, परंतु सर्वच स्वर्गामध्ये जाऊ शकतात का, हा प्रश्नचिन्ह नेहमी आपल्या मनामध्ये येत असतो. कधी कधी पापामुळे, कधी कधी अंधारामध्ये चाच पडल्यामुळे आपण स्वर्ग प्राप्ती मला होईलच किंवा नाही याच्या शंकेमध्ये अडकून बसतो. परंतु आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मनातील शंकेचं निराकरण करत आहे. आपल्या मनातील जे काही इच्छा आहे, आपल्या मनामध्ये जे काही डाऊट आहे, ते पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्त क्लिअर करत आहे. एक सुंदर असा दाखला प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, ते म्हणजे शेवटचा न्यायाचा दिवस. आणि या न्यायाच्या दिवशी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त राजासनावरती बसणार आहे, सिंहासनावरती बसणार आहे, तेव्हा तो प्रत्येकाचा यथार्थ न्याय करणार आहे. आणि म्हणूनच ज्या लोकांनी इतरांसाठी चांगले कार्य केलेले आहे, इतरांची सेवा केलेली आहे, जे भुकेलेले होते त्यांना अन्न दिलेले आहे, जे तहानलेले होते त्यांना पाणी दिलेले आहे, जे आजारी होते त्यांच्या भेटीस गेलेले आहेत, आणि जे संकटामध्ये सापडलेले होते त्यांना संकटातून बाहेर काढलेलं आहे, अशांसाठी परमेश्वर सांगणार आहे की स्वर्गाचं द्वार तुमच्यासाठी उघडा आहे. परंतु ज्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये कोणालाच मदत केली नाही, कोणाची सेवा केली नाही, कोणाच्या मदतीला धावून गेले नाही, कोणाच्याच हाकेला धावून गेले नाही, अशा लोकांसाठी प्रभू येशू ख्रिस्त सांगणार आहे की तुमच्यासाठी ते स्वर्गाचे द्वार बंद झालेले आहे. सुंदर अशा दाखल्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मनातील शंकेचं निराकरण करत असताना सांगत आहे की जी व्यक्ती या भूतलावरती असताना चांगले कार्य करणार आहे, माणुसकीला एक मनुष्य म्हणून त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणार आहे, त्याला रिस्पेक्ट करणार आहे, किंवा जी गरीब व्यक्ती आहे, जी दुःखामध्ये अडकलेली आहे, त्यांना तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्यासाठी म्हणजेच एखाद्या व्यक्ती नग्न आहे त्याला कपडे देणार आहे, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे अशा लोकांसाठी जेव्हा तुम्ही कार्य करणार, ते कार्य माझ्यासाठी केलं जाणार आहे. म्हणून सुंदर अशा गायनाद्वारे आपण सांगत असतो की करशील जे गरिबासाठी होईल ते माझ्यासाठी. जी काही सेवा आणि जी काही मदत आपण लोकांना करत असतो, ती केवळ लोकांना करत नसतो, तर ते थेट प्रभू येशू ख्रिस्तासाठी केली जाते आणि स्वर्गातील ते आशीर्वादाच्या रूपाने आपल्यावरती येत असते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जेव्हा जेव्हा जे जे कार्य तुम्ही पृथ्वीवरती करणार आहे, ते कार्य स्वर्गामध्ये तुम्हाला आशीर्वादाच्या रूपामध्ये मिळणार आहे. आणि म्हणूनच इथे प्रभू येशू ख्रिस्त कधीच सांगत नाही की तुझ्याकडे एवढा पैसा आहे, एवढा बँक बॅलन्स आहे, इतके बंगले आहेत, इतकी गाड्या आहेत, म्हणून तुला स्वर्गामध्ये जाणार आहे, किंवा तू इथे चर्चला जात आहे, तिथे चर्चला जात आहे, 1 तास प्रार्थना करत आहे, 5 तास प्रार्थना करत आहे, म्हणून तू स्वर्गामध्ये जाणार आहे. नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जेव्हा मी भुकेलेला होतो तेव्हा तुम्हाला अन्न दिले, जेव्हा मी तहानलेलो होतो तेव्हा तुम्ही मला पाणी दिले, जेव्हा मी आजारी होतो तेव्हा तुम्हाला भेटण्यासाठी आले, माझी विचारपूस केली, माझ्या दुःखामध्ये माझं सांत्वन केलं. एक पाऊल पुढे जाऊन मनुष्य काय असतो याचा अधिकार, मान सन्मान तुम्हाला दिला, तेव्हा स्वर्गाचे राज्य किंवा स्वर्गाचं द्वार तुमच्यासाठी उघडं असणार आहे. सुंदर आणि साध्या शब्दामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग प्राप्ती कोणास होणार हे आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे. आणि म्हणून स्वर्गात जाण्यासाठी आपला कुठल्याही प्रकारचा मोठा डोंगर फोडण्याची गरज नाही. एक सुंदर कार्याद्वारे इतरांना मदत करून, इतरांची सेवा करून, आजारांना भेटी देऊन, जे भुकेले त्यांना अन्न देऊन, तहानले त्यांना पाणी देऊन आपण नक्कीच स्वर्गाचं द्वार आपण स्वतः उघडू शकतो. आणि म्हणूनच या उपवास काळामध्ये असताना आपल्या हातून जेवढं आपण सेवा कार्य घडेल तेव्हा आपण सेवा करण्याचा प्रयत्न करूया, इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या हातून वाईट कृत्य न घडता चांगले कृत्य कशा घडता येईल यासाठी आपण प्रयत्न करूया, आणि नक्कीच स्वर्गामध्ये आपला प्रवेश निश्चित होणार आहे. आमेन.